हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अनेक व्यक्तिचित्र आहेत की जी आपल्याला भारावून टाकतात. त्यांचा देवावर असलेला विश्वास, देवाला अनुसरणं, संपूर्ण जीवनभर समर्पित जीवन जगणं, या सर्व गोष्टी पाहिल्या आणि देवाने त्यांना कशा प्रकारे आशीर्वादित केलं हे सर्व पाहिल्यानंतर आपल्यालाही लक्षात येतं की खरोखर देव कशा तऱ्हेने कार्य करतो, देवाचं पाचारण कशा प्रकारचं आहे आणि देवाचं पाचारण ओळखून त्याप्रमाणे वागणं हे आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आज जुन्या करारातील एक व्यक्तिमत्व आपण पाहणार आहोत आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आहे कालेब. कालेबचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की देवाला अनुसरणारा होता आणि आपण पाहतो की देवावर अढळ विश्वास त्याचा होता. आणि शेवटी कनान देशामध्ये ज्यावेळेला वचनदत्त देशामध्ये ते गेले सर्व इस्रायल, त्यावेळेला कालेबला देवाने तिथलं वतन दिलेलं आहे. पण हे कसं घडलं हे सर्व वृत्तांत आपण थोडक्यात पाहणार आहोत की त्याच्यावरून कालेबचं जीवनपट आपल्यासमोर उलगडून होईल. त्यासाठी जे वचन मी घेतलेलं ते गणना ह्याचा 14वा अध्याय आणि 24वा वचन. गणना ह्याचा 14वा अध्याय आणि 24वा वचन ते असं आहे, तथापि माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नेईन आणि तो देश त्याच्या वंशजाचे वतन होईल. जुन्या करारात कालेब हा एक तरुण आहे, पूर्णपणे देवावर विश्वास ठेवणारा तरुण आहे तो. आणि आज आपण त्याचं चरित्रामध्ये पाहणार आहोत की कशा प्रकारचं त्याचं जीवन होतं. आता जे वचन आपण वाचलं त्या वचनातून परमेश्वर स्वतः म्हणत आहे की माझा सेवक कालेब याची वृत्ती निराळी आहे. आणि निराळी म्हणजे कशी, तर परमेश्वर म्हणतो मला तो पूर्णपणे अनुसरला आहे. शिवाय परमेश्वर हे देखील सांगतो की ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला वतन देईन आणि तो देश त्याच्या वंशजाचे वतन होईल. कालेबने असे कोणतं कार्य केलं की जे देवाला अतिशय आवडलं आणि ज्यामुळे देवाने त्याला कनान देशात वतन दिलं, त्याच्या वंशजांना देखील ते देण्याचं अभिवचन त्याला दिलेलं आहे आणि ते देवाने पूर्ण केलं आहे आज आपण पाहणार आहोत. आता ज्या वेळेला इस्रायल लोक कनान देशाच्या जवळ येऊन पोचले तेव्हा देवाने आज्ञा केली आणि तो देश हेरण्यासाठी काही माणसांना पाठवायला मोशेला सांगितलं. आणि त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष असावा आणि तो सरदार असावा असं देखील देवाने सांगितलं. देवाच्या या आज्ञेनुसार जे 12 वंश आहेत इस्रायलचे त्या 12 वंशातला एक एक जण निवडला गेला. आणि ते निवडल्यानंतर एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा आणि यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब या दोघांची निवड करण्यात आली. होशा हा तरुण होता, त्याचं नाव मोशेने बदललं आणि होशा ऐवजी यहोशवा असं त्याने ठेवलं. होशे या नावाचा अर्थ होतो तो तारण करतो आणि यहोशवा या नावाचा अर्थ होतो देव तारण करतो. आता ह्या घटनेची सुरुवात देवाच्या वाणीने झाली आहे, देवाच्या आज्ञेने झाली आहे. देवाने देश हेरण्यासाठी माणसं पाठवण्याची आज्ञा दिली. यातून देव वचनदत्त देश त्यांना आता देणार आहे आणि ती देण्याची वेळ किंवा तो समय जो आहे तो अतिशय जवळ आलेला आहे असं आपल्याला दिसतं. मग देवाच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारानाच्या रानातून त्यांना पाठवलं. आणि पारानाचं रान जे आहे ते कनान देशाच्या दक्षिणेला होतं आणि म्हणून तेथून कनान देशाची टेहळणी करणं जे पाठवलेले हेर आहेत त्यांना सोपं जाणार होतं. मोशेने देश हेरायला पाठवताना त्यांना स्पष्ट केलं होतं की त्यांनी नेगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जावं. बहुधा कनान देशातील 2 प्रांतांची पाहणी करण्यासाठी त्यांना पाठवलं होतं. दक्षिणेचा नेगेब प्रांत आणि उत्तरेकडचा डोंगराळ प्रदेश. आणि तसेच त्यांनी सांगितलं की हा देश कसा आहे,
त्या ठिकाणी राहणारे लोक सबल आहेत की दुर्बल आहेत, ते लढवय्ये आहेत का, शहर रहिवासी तिथले पुष्कळ आहेत का थोडेसेच आहेत, त्यांच्या वस्तीची जी नगरं आहेत ती छावणी वजा आहेत की तटबंदीची नगरं आहेत, तो प्रदेश सुपीक आहे का, त्या ठिकाणी झाडं झुडपं कशा प्रकारची आहेत, आणि हे सगळं बघून या आणि येताना त्या देशातली फळं देखील घेऊन या असं मोशेने त्यांना सांगितलं. तेव्हा या हेरांनी सीन रानापासून हमाताच्या वाटेवरील रहोबापर्यंत संपूर्ण देश हेरला. ते नेगे प्रांतातून हेब्रोनाला गेले. त्या ठिकाणी अहिमान, शेशय आणि तल्मय हे अनाकाचे वंशज राहत होते. हे दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते, म्हणजे जुलैच्या अखेरचे दिवस ते असावेत. आता हे तिथल्या ऋतुमानाप्रमाणे आहे, ज्यावरून इतिहासात लिहिल्याप्रमाणे सिनाय सोडल्यानंतर जवळजवळ 2 महिन्यांचा काळ गेला असावा आणि हे हेर उत्तरेकडे सुमारे 400 किलोमीटरचा प्रवास करून गेले असावेत आणि सप्टेंबरच्या मध्यास ते परत आले असावेत असं इतिहासात लिहिलेलं आहे. हेब्रोन हे ऐतिहासिक शहर आहे. त्या ठिकाणी कुलाधिपतींच्या कबरा होत्या आपल्याला माहिती आहे. हेब्रोन मिस्रातील सोनापूर्वी 7 वर्ष आधी बांधलेलं होतं असं गणना त्याचा 13वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. ते इजिप्तमध्ये हिक्सॉस राजाच्या राजधानीचं शहर होतं आणि या शहराचं नाव पूर्वी तानीस होतं, त्यानंतर एवानिस होतं आणि हिक्सॉस राजाच्या राजधानीचं ते शहर होतं. तेव्हा ऐतिहासिक नोंदीनुसार तानीस शहर जे आहे ते सुमारे ख्रिस्तपूर्व 1700 या वर्षामध्ये बांधलं गेलं असावं असा इतिहास सांगतो. आणि गणनाच्या लेखकाला ते शहर माहीत असावं, कारण इस्रायल लोकांचा या शहराशी संबंध असेल. मग तिथून ते अश्कोल नाल्यापर्यंत गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या घोसासहित एक फांदी तोडून घेतली आणि दोघा माणसांनी एका काठीवरती फांदी ठेवून ती नेली. मग त्यांनी तिथली डाळिंब घेतली, अंजीर घेतले, कारण मोशेने त्यांना फळं देखील आणायला सांगितली होती. आणि इस्रायल लोकांनी तेथील द्राक्षाचा घोस तोडला म्हणून त्याचं नाव अश्कोल असं पडलं. अश्कोल नाला, अश्कोल या शब्दाचा अर्थ होतो घोस, त्यावरून अश्कोल नाला असं त्याला नाव पडलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की हा देश हेरून 40 दिवस झाले आणि त्यानंतर हा देश हेरणारे जे 12 जण आहेत ते पुन्हा परत पारान रानामध्ये आले. ते पारान रानातून गेले होते आणि पारान रानामध्येच ते परत आले. पारान रानातील कादेश या ठिकाणी, कादेश म्हणजे ज्याला आपण कादेश बर्न्या हे नाव आपण ऐकतो, त्या ठिकाणी ते आले. तिथे मोशे, अहरोन आणि सर्व इस्रायल लोक होते. त्यांनी त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि मग तिथून आणलेली फळं देखील दाखवली. देवाने पूर्वीच या लोकांना सांगितलं होतं की हा जो प्रदेश, ज्या प्रदेशामध्ये, ज्या वचनदत्त देशामध्ये देव त्यांना घेऊन जाणार होता, हा वचनदत्त देश कसा आहे तर ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा तो देश आहे आणि त्या देशात मी तुम्हाला घेऊन जाईन असं देवाने सांगितलं होतं. आणि या हेरांनी सांगितले की खरोखर हा देश तसाच आहे. देवाने सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, म्हणजे ती भूमी सुपीक आहे, सुजलाम सुफलाम आहे. आणि इतिहासात सिनुहेचा वृत्तांत या इजिप्तमधील कथेमध्ये गालिल प्रांतातली सुबत्तेचं वर्णन केलं आहे असं लिहिलेलं आहे. देवाने या देशासंबंधी वापरलेले जे शब्द आहेत त्याप्रमाणे यांनी सांगितलेलं वर्णन जे आहे ते तंतोतंत खरं ठरलेलं आहे. आणि अशा प्रकारे दुधामधाच्या प्रवाहाच्या देशामध्ये जाऊन हे हेर परत आले. तेथील रहिवाशांविषयी त्यांनी सांगितलं की ते दिपाड आहेत, बलवान आहेत, त्यांची नगरं मोठी आहेत आणि शिवाय ती तटबंदीची देखील आहेत. आणि तिथे राहणारे लोक जे आहेत ते अनाकाचे वंशज आहेत, त्यांना आम्ही पाहिलं. तसंच नेगेब प्रांत जो आहे त्या प्रांतामध्ये अमालेकी राहतात. डोंगराळ प्रदेशामध्ये हित्ती, यबुसी, अमोरी लोक राहतात.
आणि समुद्र किनाऱ्यावर आणि यार्देनेच्या तीरावर कनानी लोक वस्ती करून राहत आहेत. अशा प्रकारे ज्या देशामध्ये राहायला जायचं होतं त्या देशाची पाहणी करून 40 दिवसांनी 12 जण परत आले आणि त्यांनी इत्थंभूत तिथली माहिती आपल्या मोशेला, अरोनाला आणि सर्व इस्रायल मंडळीला दिली. आणि कालेब काय म्हणाला? तो म्हणाला, आपण आता त्या देशावर हिम्मत करून चढाई करून जाऊ आणि तो देश जिंकून घेऊ, कारण तो देश जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहोत. पण त्यावेळेला कालेबाबरोबर आणि यहोशुवाबरोबर जे 10 जण गेलेले होते, 10 हेर गेलेले होते, ते मात्र म्हणाले की त्या लोकांवर चढाई करण्यास आपण अजिबात समर्थ नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहेत, बलवान आहेत. शिवाय ते असंही म्हणाले की जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो त्या देशातील लोक धिप्पाड आहेत. तेथे आम्ही नेफिलीम पाहिले, नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही टोळासारखे दिसलो असं त्यांना वाटलं. हे जेव्हा लोकांनी ऐकलं तेव्हा ते अतिशय घाबरले आणि ते गळा काढून रडू लागले आणि सर्व इस्रायल लोकांनी रात्रभर विलाप केला. ते रडत राहिले. मोशे आणि अरोनाविरुद्ध त्यांनी खूप कुरकुर केली, तक्रार केली आणि ते म्हणाले की आम्ही मिसर देशात मेलो असतं तरी बरं झालं असतं, किंवा ह्याच रानात मेलो असतं तरी बरं झालं असतं. तलवारीने आमचा निपात व्हावा म्हणून देव आम्हाला ह्या देशात घेऊन जात आहे की काय, आणि तेथे आमच्या बायका मुलांची लूट होईल म्हणून आम्ही मिसर देशात परत जावं हेच बरं आहे. वास्तविक पाहता या लोकांना कनानसारख्या समृद्ध देशात नेण्याचं परमेश्वराने ठरवलं होतं. देवाने अब्राहमाला तसं वचन दिलं होतं, परंतु 10 हेरांनी अविश्वास दर्शवला. त्यांनी देवावर निष्ठा ठेवली नाही. देवाने दिलेल्या अभिवचनावर त्यांनी अविश्वास दाखवला आणि दिलेल्या अभिवचनानुसार देव आता त्यांना कनान देशात घेऊन जाणार होता. ती वेळ आली होती, तो समय जवळ आला होता. तरी सुद्धा लोक मिसर देशात परत जाण्याविषयी बोलत होते आणि हा फार मोठा विरोधाभास होता असं आपल्याला दिसतं. अमोरी लोकांच्या पापाचा घडा आता भरला आहे आणि ते देवाच्या न्यायासाठी नेमलेले आहेत आणि इस्रायलच्या हातून त्यांचा न्याय होणार हे देवाने उत्पत्तीचा 15 अध्याय आणि 16 वचनामध्ये सूचित केलं आहे. इस्रायलाची देवाविरुद्ध ही सरळ सरळ बंडखोरी होती. कनान देशात जाण्याचं नाकारणं म्हणजे देवाबरोबर केलेला करार नाकारणं होतं. देवाकडे पाठ फिरवणं होतं. आपण कोणाला तरी पुढारी करू असं ते म्हणाले. इस्रायल लोक म्हणाले आपण कोणाला तरी पुढारी करू आणि परत मिसर देशामध्ये जाऊ. याचा अर्थ त्यांनी मोशेचं पुढारपण देखील नाकारलेलं आहे. रानात मेलो असतं तरी बरं झालं असतं असं ते म्हणाले. हे तर मूर्खपणाचं होतं, परंतु त्यांची इच्छा देखील लवकरच पूर्ण झाल्याचं दिसतं. कारण मत्तई शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि 36 आणि 37 वचनामध्ये काय लिहिलं आहे पहा. मी तुम्हाला सांगतो की माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्यांचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल, कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. आणि बेजबाबदारपणे केलेल्या वक्तव्याचा हिशेब लोकांना तसंच ह्या 10 हेरांना द्यावा लागणार होता. यहोशुवा आणि कालेब या दोघांनी हेरांना आणि लोकांना विरोध केला आणि या दोघांनी कथन केलेल्या वृत्तांतावरून त्यांचं देवाशी असलेलं संपूर्ण समर्पण, देवाच्या अभिवचनावर असलेला ठाम विश्वास स्पष्ट होतो. आपल्या जीवाला धोका असतानाही लोकांचा निर्णय मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. आता हे जे इस्रायली लोक आहेत ते रानात प्रवास करत असताना घडलेली ही घटना आहे. त्यांनी बहुमताने घेतलेला निर्णय बरोबर नव्हता, पूर्णपणे चुकीचा होता, कारण देवाच्या वचनाच्या विरुद्ध होता, देवाच्या अभिवचनाविरुद्ध तो होता. यावरून आपण हे शिकतो की मंडळीमध्ये देखील नेहमीच बहुमताने निर्णय घेतला असेल तर तो योग्य असेलच असं नाही. तसं आपण गृहीत धरू नये, कारण निर्णय तोच योग्य असतो जो देवाच्या वचनानुसार असतो.
देवाला मान्य होणारा असेल तरच तो निर्णय योग्य आहे. आणि म्हणूनच देवाच्या वचनांवर ठाम राहायला आपण शिकलं पाहिजे. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे तरी काय? देव जे काही आपल्याला सांगतो ते सत्य आहे, ते स्वीकारलं पाहिजे. आणि सत्य स्वीकारल्यानंतर त्यानुसार आपण वर्तन केलं पाहिजे. कारण देवाने दिलेलं अभिवचन पूर्ण झाल्याशिवाय कधीच राहत नाही. म्हणूनच प्रभू म्हणतो नाही का की माझं वचन कार्यसिद्धी झाल्याशिवाय विफल होऊन माझ्याकडे कधीच परत येणार नाही. कारण आपल्याला ठाऊक आहे की देवाने अब्राहमाला दिलेल्या अभिवचनानुसार इस्रायल लोक वचनदत्त देशात गेले आणि ते त्यांचं वतन झालेलं आहे. आता लोकांचा विरोध ज्या वेळेला झाला तेव्हा यहोशुआ आणि कालेब यांना फार वाईट वाटलं. त्यांना दुःख झालं, वाईट वाटलं, त्यांना रागही आला. आणि म्हणून आपला राग, आपले दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपली वस्त्र फाडली. कारण या दोघांचंही मन शुद्ध होतं. त्यांचा आपल्या देवावर पूर्ण विश्वास होता. देव आपल्याला ह्या देशात नेत आहे आणि म्हणून आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आपल्या बरोबर देव आहे, आपल्या बरोबर यहोवा आहे. आणि म्हणून कशासाठी घाबरायचं? त्यावेळी दर्शन मंडपात देवाचं तेज, परमेश्वराचं तेज लोकांच्या दृष्टीस पडलं. तेव्हा परमेश्वर लोकांना म्हणाला, हे कोठवर माझा तिरस्कार करणार आणि यांच्यात मी जी केलेली चिन्ह आहेत ती पाहूनही हे माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन. वारसा नष्ट करणं याचा अर्थ होतो की त्यांना त्या देशात वतन मिळणार नाही. तेव्हा मोशेने या लोकांसाठी देवाकडे मध्यस्थी केली आणि तो म्हणाला, गणना याचा 14वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन आहे. त्यामध्ये लिहिलंय, परमेश्वर मंद क्रोध, दयेचा सागर, अन्याय आणि अपराध्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे. तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येतपर्यंत अशी तू या लोकांना क्षमा केलीस, तशी यावेळी त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवतो. मोशेने परमेश्वराकडे मध्यस्थीची प्रार्थना केली, परमेश्वराकडे विनवणी केली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे. परमेश्वराने त्यांना क्षमा केली. परंतु ह्या लोकांनी रानात 10 परमेश्वराची परीक्षा पाहिली, देवाचं सांगणं ऐकलं नाही. म्हणून मी शपथपूर्वक देव केलेला देश यांच्या दृष्टीत पडायचा नाही असं परमेश्वर म्हणाला. पण कालेब याची वृत्ती मात्र निराळी आहे. परमेश्वर म्हणतो, तो मला पूर्णपणे अनुसरला आहे आणि म्हणून मी त्याला त्या देशात नेईन. आणि केवळ नेणार नाही तर तो देश त्याच्या वंशजाचं वतन देखील होईल. मग परमेश्वराने दुसऱ्याच दिवशी कूच करून तांबड्या समुद्राच्या मार्गाने त्यांना रानात जाण्यास सांगितले. आणि ज्यांनी देवाविरुद्ध तक्रार केली होती त्यांची प्रेते रानात पडतील असं परमेश्वर म्हणाला. आणि रानात पडलेली ही जी प्रेत आहे ती नष्ट होईपर्यंत 40 वर्ष त्यांची मुलं बाळ या विश्वासघाताची शिक्षा भोगतील आणि रानात भटकतील. मग देश हेरायला जे 40 दिवस लागले, त्या 40 दिवसातल्या प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष, याप्रमाणे 40 दिवसांसाठी 40 वर्ष ते आपल्या दुष्कर्माचा भार वाहतील असं परमेश्वर म्हणाला. आणि खरोखर देश हरण्यासाठी 12 जण गेले होते नाही का? पण कालेब आणि यहोशुआ देवाला अनुसरले. देवावर त्यांनी ठाम विश्वास ठेवला, पूर्ण विश्वास ठेवला होता. आणि म्हणूनच आपण पाहतो इतर 10 जण रानातच मरण पावले. मग दुसऱ्या दिवशी पहाटे सुटून सर्व लोकांना ही गोष्ट कळली, हे 10 जण मरण पावलेले आहेत. आणि मग ते सर्व लोकांनी कबूल केलं. आणि ती सर्व लोक म्हणाले की आम्ही देवाविरुद्ध पाप केलं आहे. त्यांनी कबुली दिली, देवाविरुद्ध आम्ही पाप केलं आहे. आणि म्हणाले की आता वचनदत्त देशात जाण्यास आम्ही तयार आहोत.
यहोशुवा याचा 14व्या अध्यायात लिहिलेला आहे की यहूदा वंशाचे लोक गिलगाल येथे यहोशुवाकडे आले. त्यात कालेब देखील होता. आतापर्यंतचा जो वृत्तांत आपण पाहिला तो गणनाच्या पुस्तकामधला आहे की कनान देशापर्यंत इस्रायल लोक गेले तोपर्यंतचा इतिहास गणनामध्ये जो दिलेला आहे तो आतापर्यंत आपण पाहिला. आता आपण यहोशुवाच्या पुस्तकाकडे येतोय. यहोशुवा याचा 14वा अध्याय आणि त्यामध्ये पहा की यहूदा वंशाचे लोक कुठे गेले? यहोशुवाकडे. आणि त्यामध्ये कालेब आणि यहोशुवा दोघे जण होते. आणि तो म्हणाला, मोशेने कादेश बर्नेहून देश हेरण्यासाठी आम्हाला पाठवले. त्या कालेब म्हणतो की त्यावेळेला मी जेव्हा देश हेरण्यासाठी गेलो तेव्हा मी 40 वर्षांचा होतो. मी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो आणि मोशेने निष्ठापूर्वक शपथेने मला त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजाचे निरंतरचे वतन होईलच होईल. आज 45 वर्ष परमेश्वराने मला जिवंत ठेवलं आहे. आज मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठवलं त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची आणि धावपळ करण्याची जी ताकद शरीरात असावी लागते तेवढीच ती आजही माझ्यामध्ये आहे. तेव्हा यहोशुवाने कालेबाला आशीर्वाद दिला आणि हेब्रोन हे त्याला वतन करून दिलं. पूर्वी हेब्रोनचं नाव किर्यात आर्बा असं होतं. आर्बा हा अनाक्यांचा प्रमुख होता. आणि मग आपण पाहतो ज्या वेळेला कालेबला हेब्रोन हे वतन मिळालं तिथून पुढे तिथे शांतता प्रस्थापित झालेली आहे. प्रियांनो, कालेब हा देवाच्या इच्छेप्रमाणे देवावर निष्ठा ठेवून निष्ठापूर्वक वागला. तो देवाला अनुसरला आणि म्हणून त्याला दीर्घायुष्य मिळालं. त्याची 40व्या वर्षी देश हेरण्यासाठी जात असतानाची जी ताकद होती ती ताकद 85व्या वर्षी देखील जशीच्या तशी होती असं तो म्हणतो. लढण्याची धावपळ करण्याची ताकद आजही माझ्यामध्ये तेवढीच आहे असं म्हणतो. परमेश्वराने त्याला उत्तम प्रकारचं आरोग्य दिलं, दीर्घायुष्य दिलं आणि वचनदत्त देशात त्याला जायला मिळालं नाही पण त्याला वचनदत्त देशामध्ये वतन देखील मिळालेलं आहे. करंथकरास पहिलं पत्र, आता नवीन कराराकडे आपण जर वळलो तर पहा करंथकरास पहिलं पत्र आणि अध्याय आहे 10वा. या अध्यायामध्ये इस्रायल लोकांच्या इतिहासावरून पौलाने आपल्याला बोध केला आहे तो आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पौल काय म्हणतो माहिती आहे का? पौल म्हणतो आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ आणि समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. त्यांनी एकाच प्रकारचं आध्यात्मिक अन्न सेवन केलं. ते सर्व आध्यात्मिक पाणी प्याले कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ज्यामुळेच रानात त्यांचा नाश झाला. त्यांनी देवाविषयी कुरकुर केली, तक्रार केली. कित्येकाने देवाची परीक्षा पाहिली, देवाविरुद्ध बंडखोरी केली. पण तसं आपण कधी करू नये. तर देवावर पूर्ण निष्ठा ठेवली पाहिजे. देवाच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. देवाला संतोष होणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कसोशीने करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण पौल पुढे काय म्हणतो माहिती? पौल म्हणतो आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोचलो आहोत. खरोखर पौलाने जे काही लिहून ठेवलेलं आहे ना त्यानंतरही जवळजवळ 2000 वर्ष आता होत आलेली आहेत. आणि त्यावेळी पौल म्हणतो की आपण युगाच्या समाप्तीपर्यंत येऊन पोचलो आहोत. या गोष्टी आपल्यासाठी का लिहिल्या आहेत तर आपल्याला बोध मिळावा म्हणून आपल्या बोधासाठी या लिहिलेल्या आहेत. आणि इस्रायलच्या इतिहासावरून आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे. कालेब सारखी परमेश्वराबरोबर असलेली निष्ठा, या निष्ठेने परमेश्वराशी वागलं पाहिजे. परमेश्वरावर देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे.
परमेश्वर आणि त्याच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कारण देवाची वचनं कशी आहेत, तर देवाची वचनं जिवंत आहेत आणि पवित्र अशी वचनं आहेत. आणि देवाने दिलेले अभिवचन, जी अभिवचनं त्याने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण झालेली आपल्याला नवीन करारात पाहायला मिळतात. आणि शिवाय त्याने पुढे प्रकटीकरणामध्ये विषयी जी अभिवचनं दिलेली आहेत युगाच्या अंताविषयीची, ती देखील पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणूनच बायबल सांगतं की पृथ्वी नष्ट होणार आहे आणि ती वस्त्रासारखी गुंडाळली जाणार आहे. तर मग इथे जर आपलं वतन नसेल तर त्या वतनाचं काय? तेव्हा विश्वासणारे जे आपण आहोत त्या आपलं वतन, पवित्र शास्त्र आपल्याला शिकवतं की ते वतन कुठे आहे? स्वर्गामध्ये आहे. आणि देवाने आपलं वतन आपल्याला स्वर्गामध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की तुम्ही इथे या जगामध्ये कोण आहात? प्रवासी आहात. या जगातला प्रवास आपला कुठे ना कुठे आणि केव्हा तरी थांबणार आहे. तर केव्हा थांबणार हे आपल्याला ठाऊक नसतं, ते देवालाच ठाऊक आहे. आणि म्हणून आपण प्रवासी आहोत. आपला प्रवास आपण जपून केला पाहिजे. आणि म्हणूनच देवाशी एकनिष्ठ राहूयात, देवाच्या वचनांवर, देवावर पूर्ण विश्वास ठेवूयात आणि त्याला आपण अनुसरूयात. आणि हे जर आपण केलं तर काय होणार आहे? कालेबला ज्याप्रमाणे देवाला अनुसरण्याचं फळ काय मिळालं असेल, तर त्याला कनान देशामध्ये दुधामधाचे प्रवाह ज्या देशात वाहतात त्या देशामध्ये त्याला वतन मिळालं. देवाला तो अनुसरला म्हणून ते वतन त्याला मिळाले. देवावरची निष्ठा आणि देवावर असलेल्या विश्वासामुळे ते मिळालेले. तसंच आपणही देवावर निष्ठा, देवावर विश्वास ठेवूयात, वचनांवर, त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवूयात. आपल्यालाही वतन मिळणार आहे. आणि हे वतन कुठे आहे? स्वर्गात आहे. त्या स्वर्गीय वतनासाठी आपण तयारी करूयात आणि देवाला अनुसरूयात. धन्यवाद.